कामगार मंत्री सुरेश खाडे आणि त्यांचा मुलगा सुशांत खाडेंना मोठा वाद आता ओढून घेतलाय। सुरेश खाडेंच्या मिरजेतल्या ऑफिसमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा वावर असल्याचा व्हिडिओ समोर आला। धक्कादायक बाब म्हणजे मंत्रीपुत्र सुशांत खाडेंनी गुंडांचं आदरातिथ्य केल्याचंही पाहायला मिळालं। सांगलीत कामगार मंत्र्यांच्या कार्यालयात गुंडांचा वावर, सुरेश खाडेंच्या कार्यालयात खुनातील आरोपी, मंत्रीपुत्र सुशांत खाडेंकडून गुंडांचं आदरातिथ्य। कामगार मंत्री सुरेश खाडेंचं मिरजमधील कार्यालय पहा। कार्यालयात कामगार मंत्र्यांचे सुपुत्र सुशांत खाडे काही लोकांचं स्वागत करतात। सुशांत खाडे ज्यांच्याशी हात मिळवतायत ते कोणी साधीसुधी माणसं नाहीत, ते आहेत सांगली मिरजेतले कुख्यात गुंड सोहेल नदाब आणि एजाज शेख। दोघांवरही खुनाचे आरोप आहेत। जामिनावर सुटलेले हे आरोपी भाजप नेते आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या आश्रयाला आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। या प्रकरणी सुरेश खाडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली। ह्यांच्याच ऑफिसमध्ये जर हे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकाच्या वतीनं व मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। जर पुढच्या काळामध्ये जर कायदा सुव्यवस्था जर अशा पद्धतीने जर पालकमंत्र्यांच्या शहरामध्ये जर घडत असेल तर शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी गुंडांना हाताशी धरण्याचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केला। त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ती वाळू परत ठेवण्यासाठी अशी गुन्हेगारी पेशातली गुन्हेगार पोसून लोकांवरती भीतीचे हल्ले करून माझ्यावरती वैयक्तिक त्यांचे 3 हल्ले झालेत, माझ्यावरती विनाकारण केसेस घातले। म्हणजे अशा पद्धतीनं एखादा युवक जर नागरिकांच्या प्रश्नांसाठी भांडतोय तर त्यांना अशा पद्धतीनं दाबदबाब काही पण करून गुंडे पोसून तुम्ही नागरिकांना भीती घालून घरात बसवणार आहात का? सांगली भाजपने या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। कार्यालयात जेव्हा गुंड आले होते तेव्हा सुरेश खाडे तिथं नव्हते। शिवाय सुशांत सावंत यांना गुंडांबाबत कोणतीही माहिती नव्हती असं स्पष्टीकरण भाजपने दिलं। सुशांत दादा हे अजून राजकीय ह्याच्यात नवीन असल्यामुळे त्यांना बरेच लोक येतात, त्यांना ओळख नाही अजून। त्यावेळी अनादानाने एखादी व्यक्ती येऊन भेटून गेली म्हणून विरोधकांना त्याचा हा मुद्दा मिळाला। विरोधकांना कोणताही मुद्दा राहिला नाही, त्यामुळे असे एखादी कुठली तरी घटना घेऊन त्याचं भांडवल करण्याचं काम ते करतायत। गुंडापुंडांना राजकीय नेत्यांचा आश्रय मिळत असेल, त्यांच्या कार्यालयात मुक्त प्रवेश मिळत असेल तर सामान्य माणूस नेत्यांच्या जवळ जाण्यासही थजावणार नाही। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत गुंडापुंडांचा झालेला प्रवेश हा खेदजनक म्हणावा लागेल। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।